ह्या घराचं वैशिष्ट्य म्हणजे सेम दोन भाग आहेत, बरोबर मध्यभागी उभं राहिलं तर ह्याचे दोन भाग केले तर त्याच्या दोन प्रतिकृती अशा तुम्हाला इथे दिसतील. फक्त ब्राह्मण समाजात असं नाही, प्रत्येक समाजात लग्न हा फार मोठा इश्यू आहे. गावातल्या मुलींना शहरात जायचे आणि शहरातल्या मुलींना गावात यायचं नाहीये. अशा परिस्थितीत गावात तरुण टिकणार कसा? इकडे आम्हाला आई वडिलांचे संस्कार, कामावे ते सामावे हा मंत्र जपून जैतकापूर हायस्कूलला चालत जायचं आणि चालत यायचं असं आम्ही डिसिजन घेतलं. मी IIT पवईमध्ये 36 वर्ष सर्व्हिस केली. शूटिंगच्या दृष्टीने तुम्हाला इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. इव्हन ते एडिट सुद्धा शार्प थोडं असणं गरजेचं आहे. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आलेलो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील जानशी हे एक सुंदर गाव, आणि त्या ठिकाणी यायचं कारण म्हणजे आपल्या प्रेक्षकांपैकी रुचा काळे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्याला प्रतिक्रिया लिहिली होती की या ठिकाणी असलेल्या श्री महेश पटवर्धन यांच्या कुटुंबियांच्या या चौसोपीवाड्याला नक्की भेट द्या. त्यांचा संपर्क क्रमांक मला माझे मित्र दीपक देसाई यांच्याकडून मिळाला. अलीकडच्याच काळात महेश सप्रे हे आमच्या जिल्ह्यातील एक समाजकार्यात पुढे असलेलं नेतृत्व, त्यांचाही मला फोन आला होता, मेसेज आला होता की या वाड्यात नक्की भेट द्या. आणि आज आपण प्रत्यक्ष इथे आलेलो आहे. खूप दिवस आपण महेशजी संपर्कात होतो. आपण आपल्या घराचं शूटिंग करूया. एक वेगळ्या प्रकारचं घर, जुन्या काळातलं पुरातन वास्तू ही आहे. आज योग जुळून आलेला आहे. सुरुवातीला मी तुमचं नाव सांगितलं असलं तरी एकदा तुमच्याकडून आम्हाला तुमचा परिचय जाणून घ्यायला आवडेल आपल्या प्रेक्षकांसाठी. माझं नाव महेश शरद पटवर्धन. व्यवसाय आमचं किराणा मालाचं दुकान आहे. 3 पिढ्यांचं दुकान चालवतो. अच्छा, आता हे आपण जे घर बघणार आहोत या व्हिडिओमध्ये, हे किती वर्ष जुनं आहे आणि काय इतिहास आहे या घराचा? साधारण 250 वर्ष झाली असते ह्या घराला. बर. पूर्वजांच्या पुण्याई आणि पूर्वजांच्या आशीर्वादामुळेच हे चालू आहे. ही जी 250 वर्षापूर्वी बांधकाम केलेलं आहे ते तसंच आहे. त्याच्यात खाली काही स्ट्रक्चर मध्ये आम्ही चेंज केला नाही. काळानुरूप थोडेफार बदल केलेले आहेत. आता आपण ह्या घराच्या अंगणात उभे आहोत. हा पुढा आहे घराचा. इथे आपल्याला तुळशी वृंदावन दिसेल. पाऊस जोरात आहे कोकणात सध्या, आणि या अंगणात इथे एक टपालपेटी सुद्धा आहे आणि एक जुनं बाग सुद्धा आहे. ह्याला पण 250 वर्ष झालेली आहे. अच्छा. ह्या बाकाला. आणि त्या काळातलं हे बाग आहे. हा, पण अजूनही त्याचं तेज, म्हणजे मला वाटतं तुम्ही हात फिरवलेला आहे एकदा कधी होय. पॉलिशिंग वगैरे करून, हा. परंतु कुठेही लाकूड खराब झालेलं नाहीये. नाही. सुंदर प्रकारचं बाग आहे. लग्न सराई होती या घरात, त्यामुळे पताका वगैरे वरती आपल्याला दिसतील. आता टपालपेटी म्हणजे नेमका काय? तुमच्याकडे पोस्टाचा विषय होता की? हा, आजोबांचं रेशन दुकान आणि किराणा मालाचं दुकान असल्यामुळे पूर्वी आजोबांना लागायचं. विश्वनाथ पटवर्धन त्यांचे वडील, आमचं पूर्वी तेव्हा बाकाळेचं किराणा रेशन दुकान होतं. अच्छा, त्यामुळे जास्त संपर्क असायचा, त्यामुळे टपालपेटी इथे आहे. बरोबर. आता आपण घरात जाऊया. हो, तुम्ही आम्हाला घर दाखवायला सुरुवात करा. हो, पूर्णतः जमीन असलेलं हे घर आहे. कुठेही आपल्याला लादी दिसणार नाही. बऱ्यापैकी सगळीकडे जमीन ठेवलेली आहे. बरोबर. काही ठिकाणी बदल त्याच्यानुसार चेंजेस केले. बरोबर. जुनी खाली सगळीकडे जमीनच. नक्कीच. आता मी पूर्ण घर फिरलोय आणि मला खात्री आहे की असं घर आतापर्यंत आपण नक्कीच कुठल्याही व्हिडिओमध्ये बघितलेलं नाही. एक वेगळ्या प्रकारचं घर आहे, वेगळ्या प्रकारची रचना आहे. आणि जसं मी सांगितलं आता की पूर्णतः जमीन आहे, त्याचप्रमाणे 3 कुटुंब, 3 सोपे आणि 3 सोप्यां वेगवेगळ्या प्रकारचं, म्हणजे कुठे आधुनिकीकरण दिसेल, कुठे आपल्याला जुन्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन जशान तसं बघायला मिळेल, जुन्या नव्याचा संगम दिसेल. आता तुम्ही दाखवायला सुरुवात करा कुठे काय कशा प्रकारच्या खोल्या आहेत, काय काय युनिक गोष्टी आहेत. ह्या घराचं वैशिष्ट्य म्हणजे सेम 2 भाग आहेत. म्हणजे बरोबर मध्यभागी उभं राहिलं तर ह्याचे 2 भाग केले तर त्याच्या 2 प्रतिकृती अशा तुम्हाला इथे दिसतील. बर. हा पहिला आल्यावर ही पडवी म्हणून इथे झोपाळे 2 सेम. हा इथे आहे तसाच तिथे. बैठकीची खोली तिकडे तशीच एक इकडे. अच्छा, बैठकीची खोली. हा. अच्छा, म्हणजे काय आल्यावर बैठकीची म्हणजे पूर्वी कोण माणसं आली काय हे असलं की ते पहिलं त्यांचं इथे बोलणं चालणं होऊन बरोबर इथे हे व्हायचं. बरोबर. मग बाकी काय असेल तर ही ओटी. ओके.
जसं तुम्ही आता म्हटलं जशान तसं दोन्ही बाजूला गोष्टी आहेत, हा. तसे झोपाळे सुद्धा दोन हो. दिसतात आणि खोल्या पण तशाच प्रकारच्या असणार आहेत. हा. मी अशोक पटवर्धन. या घरात माझा जन्म झाला, त्याच्यानंतर बालपण, तरुणपण, त्याच्यानंतर मुंबईला जाणं. मुंबईत माझा स्वतःचा व्यवसाय होता आणि 2012 साली मी रिटायरमेंट घेतली. हम्म. त्याच्यानंतर मी जास्ती वेळ गावात आणि कमी वेळ मुंबईत असा असतो. ह्या घराचं सगळं सामान जे आहे हे ह्याच्यावरून आणलेलं आहे, साऊथवरून. साऊथवरून ते आणले आणि पूर्वी गलबत होते आमची, हम्म. त्या गलबतातून सगळं हे सामान आलेलं आहे. त्यानंतर ते खाऱ्या पाण्यात काही दिवस ठेवून हम्म. त्याच्यानंतर त्या घरामध्ये त्याचा वापर केलेला आहे. हम्म. त्यामुळे आतापर्यंत त्या घराला वाळवी किंवा असं काही फारसं हे झालेलं नाही. हम्म. त्याच्यामध्ये कालानुरूप बदल झालेले आहेत बरोबर. आणि ते करावेच लागतात नाईलाजाने. नक्कीच. आणि आताची उंची सुद्धा ह्याच्यापेक्षा जास्त होती 30 फुटाने. ती सुतार अमुक तमुक रिपेरिंग या दृष्टीने थोडी कमी करावी लागली. बरोबर. ती कमी केलेली आहे. आणि या घरामधले लोक जे आहेत, जे पूर्वज आमचे आहेत, हे विशिष्ट असे ह्याच्यामध्ये होते. म्हणजे पहिल्यांदा त्या राजेशाहीच्या ह्याच्यामध्ये होते, त्याच्यानंतर मग इंग्रज आले, त्या इंग्रजांच्या ह्याच्यामध्ये ते होते. त्याच्यानंतर महाराष्ट्र हे बनल्यानंतर, महाराष्ट्र राज्य बनल्यानंतर सरकारी म्हणजे सरपंच, तलाट, पोलीस पाटील वगैरे अशा ह्याच्यामध्ये होते. आणि गावातल्या ज्या सुधारणा आहेत किंवा नवीन आता या पंचक्रोशीतल्या ज्या रस्त्याची सगळी जी कामं आहेत की माझ्या वडिलांच्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत झालेली सगळी ही आहेत, कामं आहेत. त्याच्यानंतर माझे आजोबा हे मुंबईला मुख्याध्यापक होते. अच्छा. आणि त्यांनी भूमितीच्या सगळ्या ज्या आकृत्या आहेत, ब्लॅक अँड व्हाईट आणि कलर, ह्या त्यांनी पब्लिश केलेल्या आहेत पहिल्यांदा. बर. असा एक त्याला इतिहास आहे संबंधाचा. किंवा एक जनुभाऊ पटवर्धन म्हणून मुंबईचे कमिशनर होते, ते सुद्धा ह्या वठारातलेच आहेत. ते कुठले निश्चित कुठल्या घरातले आहेत काही समजायला तसं काही नाही, पण ते ह्या वठारामधलेच आहेत ते. असे अनेक लोक आपापली म्हणजे मोठमोठ्या पदावरून ते निवृत्त झालेत किंवा त्यांनी हे घुसवलेले आहेत. काय करत होतात मुंबईत? मी फिल्म एडिटर होतो. माझी स्वतःचे एडिटिंग स्टुडिओ होता. तर तो 2012 नंतर बंद करून मी कायम रिटायरमेंट घेतली आणि हे गावचं सगळं बघणं, अमुक तमुक हे सगळं करतो मी इथे येऊन. आणि काही वेळेला मुंबईत असतो. फिल्म एडिटर किंवा त्या क्षेत्रात काम केलेली व्यक्ती म्हणून एक काय अभिप्राय द्याल आपल्या चॅनलसाठी किंवा व्हिडिओ? नाही, तुमचे व्हिडिओ खूप चांगले आहेत. एक खूप चांगलं डॉक्युमेंटेशन होतंय. कारण ज्या प्रकारे आपल्यामध्ये नवीनपणा येतो आहे त्या ह्याच्यामध्ये ही अशा टाईपची घरं ही उद्या नामशेष होणार आहेत. पण त्याच्याकरता हे गावामध्ये काय होतं, कशा प्रकारची घरं होतं, हा एक उत्तम डॉक्युमेंटेशन. किंवा उद्या गुगल केल्यानंतर काय झांशी गावामध्ये काय परिस्थिती होती हे बघायला उत्तम प्रकारे एक साधन तयार झालेलं आहे. बाकी थोडं शूटिंगच्या दृष्टीने तुम्हाला इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. इव्हन ते एडिट सुद्धा शार्प थोडं असणं गरजेचं आहे. बरोबर. असं एक माझी प्रतिक्रिया आहे. बरोबर. ते प्रत्येकाचं हे व्हेरी होऊ शकतं. 100%. हां. आणि या व्यवसायामध्ये असल्यामुळे थोडं ते मी बोललो. नाही, बाकी त्याचं या गोष्टी आवश्यक आहेत. कारण सगळेच जण कौतुक करायला लागले तर सुधारणा कधी होणार नाही. त्यामुळे आणि तुम्ही त्या क्षेत्रातल्या असल्यामुळे मी जाणीवपूर्वक तुम्हाला मार्गदर्शन परत विचारला होता प्रश्न. आणि माझी भूमिका ही त्याच्यात थोडा बदल व्हावा आणि ते चांगलं व्हावं. जे करताय त्याच्यापेक्षा अधिक चांगलं होईल. अगदी अगदी. आणि लोकांना ते आवडेल असं हे होईल. नक्की नक्की असं मला वाटतं. आता तुम्ही हे घर जर बघितलं, परत घराकडे येतो तर इथे साखळ्या लावलेल्या आहेत खाली गोल. त्या साखळ्या घोड्यावरून लोक यायचे इथे. अच्छा. तर ते घोडे बांधण्यासाठी त्या साखळ्या तिथे आहेत. किंवा हा चौथरा तुम्ही जर बघितला, हे जे कपाट आहे खाली, हे कपाट अशी 6 कपाट आहेत त्या ह्याला. पडवीला 6 कपाट आहेत, ओटीला 6 कपाट आहेत आणि ते भुयारासारखं आतमध्ये असं त्याचं हे आहे.
म्हणजे काही वस्तू ठेवायच्या असतील किंवा त्या पूर्वीच्या काळामध्ये काही दडवादडवी असेल बरोबर तर ते कारण पारतंत्र्यापासून ते म्हणजे मुसलमान राजवटीपासूनचं हे आहे त्याला. बरोबर. तर त्यामुळे त्याप्रमाणे तसं ती घराची रचना जी आहे ती केलेली आहे. इकडे बैठकीची खोली या घरातली आहे, तिकडे बैठकीची खोली त्या घरातली आहे. हे जुळं घर आहे तसं. अच्छा. आणि तशीच तिथे बाळंतीची खोली, इकडे बाळंतीची बरोबर. खोली, माझघरं दोन्ही बाजूला, बरोबर. दोन्ही बाजूला स्वयंपाकघरं, बरोबर. वर माड्या दोन्ही बाजूला. आणि एका बाजूची प्रतिकृती दुसऱ्या बाजूला हा आहे. म्हणजे जशी छापली तर तशी तसंच्या तसं तशी आहे. तसं आहे. बरोबर. ह्या कोनाड्यांच्या ज्ञानेश्वर महाराजांची इथे मूर्ती आहे. ही ओटी, हम्म. हे पण इकडे असे कोनाडे. हे पूर्वीचं चुना, शिस, गुळ त्याचं प्लॅस्टर आहे. म्हणजे अच्छा. ह्याचं प्लॅस्टर नाहीये. हे आता आपण जे करतो सिमेंटचं ते नाही. गड किल्ले वगैरे असतात त्यांना असतात तसं आहे. त्यामुळे याचं फिनिशिंग एकदम वेगळं. हे ह्या सुपाऱ्या म्हणतात त्याला. हे खिळे आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांच्या बरोबर. दरवाजा ह्याना वगैरे बरोबर. किल्ल्याला होते तशा दरवाजे तसेच सेम आहेत दोन्हीकडे. बरोबर. तर इथे गणेश द्वार आपल्याला वरती गणपतीचा हा, फोटो दिसेल, प्रतिमा दिसेल. आणि इथून आता आपण एका सोप्यात आतमध्ये जाऊया. इथे देवघर आहे. हा. इकडे कसा काय आहे परिसर सगळा? हे माझघर. नंतर ही बाळंतिणीची खोली. अच्छा. तशीच तिकडे पण सेम. अच्छा. लाईट नसल्यामुळे जरा अच्छा, काळोख आहे. हा सगळ्या ठीक आहे. ह्याच्यात. हम्म, हम्म, हम्म. माझं नाव अमोल पणशीकर. हं. मी मुंबईला असतो. हे माझं आजोळ. हं. आणि साधारण 76 सालापासून मी इकडे येतोय. हम्म. आणि आता 50 वर्ष झाली. बर. मामाच्या गावाला जाऊया हं. ही एक टॅगलाईन किंवा एक गाणं सुद्धा त्यावर आधारित खूप प्रसिद्ध आणि एक हो. ऐतिहासिक असं अजरामर असं गीत आहे. तर त्या दृष्टीने तुमचा मामाचं गाव आणि त्याबद्दलचा अनुभव कसा आहे? ॲक्च्युली गाव म्हटल्यानंतर जी कन्सेप्ट आहे ती आजही जानशी हेच आहे. मी इतर कितीही ठिकाणी गेलो तरी मन काही रमत नाही. म्हणजे मी बऱ्यापैकी फिरलोय, पण इथे जे शांतता, इथली जी ओढ आहे तशी कुठेच ती सापडली नाही. दरवर्षी मी येतो आणि असतो 10-15 दिवस तरी असतो कमीत कमी. मस्त रिजिन्युएट होऊन परत जातो. पूर्वी लाईट अगदी म्हणजे एक पिवळा बल्ब आणि तो सुद्धा क्वचित असायचा. एरवी लाईटच नसायची. इकडे कंदील लागलेली असायची. असा काळ होता. आणि आता सगळीकडे लाईट बीट व्यवस्थित आलेले आहेत आणि प्रगती खूप चांगली झालेली आहे. आता गावामध्ये मी बघतोय तर प्रत्येकाच्या घरी किमान 2 चाकी आहे. नक्कीच. बऱ्याच घरी 4 चाकी आहे. त्याच्यामुळे गावात सुबत्ता आलेली आहे व्यवस्थित. बरोबर. फक्त गावामध्ये कष्ट करणारी पिढी फार कमी शिल्लक आहे. तरुण वर्ग सगळा मुंबईत. आपण आपल्या व्हिडिओजच्या माध्यमातून तोच प्रयत्न करतोय. जसं मारुतीरायाला त्याच्या ताकदीची आठवण करून द्यावी लागली आणि मग त्याने त्याचा पराक्रम पुढे वापरला, गाजवला. त्याप्रमाणे आपली जी सुबत्ता आहे, वैभव आहे, संस्कृती आहे, त्याचा कुठेतरी विसर पडलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. किंवा त्याबद्दलचं मोल जे आपल्याकडे असतं त्याची आपल्याला किंमत नसते आणि बाहेरच्या गोष्टींकडे आपण धावत सुटतो. हा स्थायी गुण आहे प्रत्येक माणसाचा. आणि शहराकडे जे अट्रॅक्शन होते तर ते कुठेतरी आपल्या गावाकडे परत मूळ स्थानी आपलं परत यावं असा प्रयत्न आहे आपला. आणि त्या दृष्टीनेच आपण करतोय हे काम. तुम्ही यापूर्वी जर का चॅनलवरील आपल्या व्हिडिओज बघितले असतील तर तुमच्या लक्षात येईल की आपण बऱ्याच ठिकाणी जाऊन हाच प्रमोट करत असतो विषय की कोकणात परत या आणि कोकणात जे आहेत त्यांनी कोकण सोडू नका. खरं आहे. आता ह्या 2 गोष्टी सांगताना कशा प्रकारे ह्या वर्कआउट होऊ शकतील? कारण नुसतं बोलणं वेगळी गोष्ट आहे आणि इथे सर्व्हाइव्ह करणं कठीण आहे. मलाही माहिती आहे, मी स्वतः इथे राहतो. तुमच्या अँगलनं ह्यावर काय करणं आवश्यक आहे किंवा काय होणं आवश्यक आहे? ही परिस्थिती बदलेल, इथलं स्थलांतरण थांबेल. ॲक्च्युली इथे काहीतरी रोजगार निर्मिती व्हायला हवी. शाश्वत रोजगार ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारची जर रोजगार निर्मिती झाली तर इकडचा जो तरुण वर्ग आहे तो मुंबईकडे जाण्याचा ओघ कमी राहील. मुंबईचं अट्रॅक्शन फक्त कशा करत आहे तर 2 पैसे मिळवणं. आणि सगळ्यात मोठा इश्यू इथे जो आहे तो लग्न हा आहे. प्रत्येक समाजात, फक्त ब्राह्मण समाजात असं नाही, प्रत्येक समाजात लग्न हा फार मोठा इश्यू आहे. गावातल्या मुलींना शहरात जायचे आणि शहरातल्या मुलींना गावात यायचं नाही आहे. अशा परिस्थितीत गावात तरुण टिकणार कसा? त्याच्यामुळे तो लग्नाच्या निमित्ताने मुंबईकडे जातो. कुठेतरी प्रत्येकाने ही मानसिकता प्रत्येक कुटुंबाने बदलायची गरज आहे की आपली मुलगी कोकणात राहून सुद्धा अत्यंत उत्तम प्रकारचं जीवनमान जगू शकते. आज कोकणामध्ये काय नाही आहे करणाऱ्यासाठी वाटतील ते. आता आमचा हा महेश आहे,
हा जन्मजात इथे उत्तम प्रकारे व्यवसाय करतोय. माझा भाऊ प्रसाद आहे जो स्वतः व्यवसाय करतोय आणि ह्यांच्यावरती हा कोणीही निर्णय लादलेला नाही, हा त्यांनी स्वतःहून घेतलेला निर्णय आहे. नक्कीच. तर असे जर का प्रयत्नवादी तरुण शिल्लक राहिले जे स्वतःहून प्रयत्न करतील आणि याच्या बरोबरीने ज्यांच्या घरामध्ये मुली आहेत त्यांनी सुद्धा ही मानसिकता बाळगली पाहिजे की नेहमी बघा कसं असतं की आपली मुलगी जितकी आपल्या जवळ असेल तितकं बरं ना. हो. तर इकडनं मुलीला जर का शहरातच जायचं असेल तर मग कठीण आहे. मग त्या ह्यानी मायग्रेशन थांबवणं कठीण आहे आणि मग परप्रांतीयांचा अटॅक व्हायचा तो होणारच आहे. आज देवगड पट्ट्यामध्ये असे कितीतरी बागायतदार आहेत ज्यांच्याकडे मराठी तरुण कामाला नाही आहे. त्यांना ठेवायचं नाही असं नाही आहे, त्यांना हवा आहे पण त्यांच्याकडे ठेवायला माणूसच नाही आहे. बरं, मराठी माणसाला इतके कार्यक्रम आहेत, इतके सणवार आहेत की त्याला काम करायला वेळच नाही आहे. ते म्हणतात ना की कोकणात काय काम नाही आणि कामाला काय माणूस नाही, अशी परिस्थिती आहे एकंदरीत. खरंय. अगदी थोडक्यात तुम्ही अनेक गंभीर प्रश्नांवर बोटं ठेवलेली आहेत, कारण लग्नाचा प्रश्न जो तुम्ही उपस्थित केला तो सुद्धा खरोखरच चर्चेचा विषय आहे आणि याबाबत चर्चा होणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे. मी प्रेक्षकांना सुद्धा विनंती करतो की या विषयावर तुमची मतं, तुमच्या डोक्यात काही उपाययोजना असतील तरी नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. खूप खूप धन्यवाद दादा, तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात आणि आपल्या व्हिडिओला सहकार्य केलं. धन्यवाद. तुमच्या या प्रयत्नांना मी सुयश चिंतितो. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. ही माडी आहे. वेल मेंटेन जिना आहे एकदम. अशा प्रकारचं मला वाटतं पहिलंच घर असेल जिथे माडी पण इतकी व्यवस्थित नीटनेटकी आहे आणि विशेष म्हणजे हे तिन्ही सोपे तुमचे चालू घर आहेत. हो. आणि सर्व बंधू तुम्ही इथे राहता. हो, पटवर्धन वठार असं म्हणतात. अच्छा, या भागाला. हा. बर. प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा. आता आमचं किराणा मालाचं दुकान, हो, कपडा, किराणा माल असं दुकान आहे, होतं आणि अजून चालू आहे. बरोबर. आता हा माझा भाऊ आता पूजा करत होता तो, त्याचं ह्याचं प्रसाद ॲग्रो सर्व्हिसेस म्हणून, बर, म्हणजे शेती पंप, ठिबक सिंचन वगैरे हे ते सगळं करतो तो. क्या बात. हे त्याचं गोडाऊन आहे इकडे बाजूला. अच्छा. वर्कशॉप वगैरे सगळं त्याचं तिथे. बरोबर. मग त्याचा व्यवसाय वेगळा. दुसरा एक भाऊ वर राहतो, त्याचा आंब्याचा व्यवसाय. आंब्याच्या बागा घेतो बाकीच्यांच्या. बरोबर. आणि सगळ्या आंब्याचे रिलेटेड त्याचा व्यवसाय चालू. बरोबर. सुंदर असा निसर्ग. ऐन पावसाळ्यात इथे यायचा योग जुळून आलेला आहे. मी प्रसाद प्रभाकर पटवर्धन, म्हणजे महेशचा सख्खा चुलत भाऊ. मी माझा स्वतःचा प्रसाद ॲग्रो सर्व्हिसेस नावाचा व्यवसाय आहे आणि त्याच्यामध्ये मी पंप रिपेअरिंग, पंपांचं इन्स्टॉलेशन, पाईपलाईन्सचं फिटिंग, त्यानंतर वॉटर टँक्स, त्यानंतर ड्रिप इरिगेशन वगैरे अशी शेती आणि बागायतीला पूरक जी सगळी कामं असतात त्या संदर्भात मी काम करतो. आणि संपूर्ण ह्या दशकृषीमध्ये म्हणजे जवळजवळ इकडे 15 किलोमीटर पूर्ण परिघामध्ये माझं काम चालू असतं आणि वर्षभर माझं काम चालू असतं. आणि मी स्वतः बीकॉम आहे आणि इथे जी काय आमची शेती बागायती पूर्वी होती ती थोडी सोडकी होती, पण त्याच्यानंतर मग आम्ही त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करून नवीन झाडं वगैरे लावली. पहिली बागायती आम्ही उभी केली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या सोयी केल्या पाईपलाईन्सच्या वगैरे, ड्रिप इरिगेशनच्या. आणि त्याच्यानंतर मी या व्यवसायाकडे वळलो. ऍक्च्युअली मी या व्यवसायाकडे नंतर वळलोय. आधी मी कम्प्युटरच्या रिपेअरिंग मध्ये होतो, पण इकडे काय गावामध्ये त्याचं तेवढं हे नाही, स्कोप नाहीये. ते मी बघितलं. तेवढी मशीन्सच नसतील तर काम कुठं. बरोबर आहे. कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वगैरे हे तेव्हा नव्हते त्या काळी. म्हणजे ही साधारण 2010ची गोष्ट आहे, 2009-10. बरोबर. त्याच्यानंतर मग मी इथे आलो आणि नंतर आपल्या देवगड जे बाजूला तालुका आहे तिथे वाडा नावाचं गाव आहे, तर तिथे फडके म्हणून आहे ना आपल्या समाजातले, तर तिथे त्यांच्याकडे मी पंपांचं रिपेअरिंग, ग्रास कटर, फवारणीचं मशीन वगैरे सगळ्यांचं रिपेअरिंग शिकलो. त्याच्यानंतर मी साधारण तिथे 3 वर्ष शिकलो आणि 3 वर्षानंतर मग मी इकडे येऊन स्वतःच सुरू केलं. मुख्यत्वे आज तुमच्या घराला भेट देतोय आणि घर पाहतोय, तर त्या घराबद्दलच्या तुमच्या आठवणी काय आहेत आणि कशा प्रकारचे बदल आतापर्यंत घडत आलेले आहेत? त्याचप्रमाणे अशा प्रकारची घरं जेव्हा आपण मेंटेन ठेवतो तेव्हा काय चॅलेंजेस असतात? कारण पूर्ण जमीन आहे तुमच्या घरात किंवा अजूनही मातीच्या भिंती आहेत, कोनाडे आहेत, कुंट्या आहेत, तर काय चॅलेंजेस असतात मेंटेनन्स ठेवण्यात? ऍक्च्युअली हे जे आमचं घर आहे ते चौसोपी वाडा या प्रकारातलं आहे आणि मी ऑलमोस्ट 15 किलोमीटरच्या परिसरामध्ये फिरणार माणूस असल्यामुळे बऱ्याच गावांमध्ये आणि बऱ्याच गावातल्या बऱ्याच घरांमध्ये माझा वावर असतो. त्यामुळे अनेक आता गावांमध्ये जर बघितलं तर RCC बांधकामाची घरं असतात. ही जुन्या पद्धतीची घरं जी आहे ती ऑलमोस्ट नामशेषच झालेली आहे. बरोबर. आणि चौसोपी वाडा हा जो प्रकार आहे घरांचा, तर तो जवळजवळ नाही तर जमा आहे. तर ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे सुद्धा फार म्हणजे जसं आमच्याकडे हे वेल मेंटेन आहे
तसं फार लोकांकडे वेल मेंटेन नाही. आधी चौसोपी वाडेच नाहीयेत आताच्या काळामध्ये, आणि ज्यांच्याकडे आहे ते मेंटेन नाही, कारण त्याचा मेंटेनन्स हा फार कठीण गोष्ट आहे ती. कारण मातीच्या भिंती, जाड भिंती असतात, त्यानंतर त्याच्यामध्ये मेंटेनन्स करावा लागतो, झाडलोट करावी लागते, त्यानंतर मातीच्या भिंती असतील किंवा शेणाच्या जमिनी असतील त्याला सारवण घालावं लागतं. या सगळ्या गोष्टींसाठी माणसांची आवश्यकता असते. आणि ही जी माणसं आहेत ती घरामधली माणसं कमी झाल्यामुळे आपल्याकडे कायमची माणसं जी आपण ठेवलेली आहेत कामाला, तर त्या माणसांकडून हे करून घ्यावं लागतं. त्यामुळे हे सर्वात मोठं चॅलेंज हे आहे की दारामध्ये तुमच्या माणूस कायम 12 महिने अवेलेबल पाहिजे, तरच हे सगळं मेंटेन होऊ शकतं. बरोबर. आणि आरसीसी बांधकामाच्या घरांमध्ये असं नसतं, नुसतं आपलं झाडू मारली किंवा लादी पुसली की झालं, त्याला एक माणूस पुरतो. पण अशा मोठ्या घरांमध्ये सारवण असतील, केअर काढणं असेल, त्याचा मेंटेनन्स असेल, काही रिपेअरिंग असेल किंवा लाकूड रिपेअरिंग असेल, काही दुसरं कसलंही रिपेअरिंग असेल, तर ते करण्यासाठी जी माणसांची उपलब्धता लागते ती नसते. ते मोठे चॅलेंज आहे इथे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा प्रकारची घरं फार कमी असल्यामुळे कुठे ती बघायला पण मिळत नाही. जनरली सगळीकडे सागवान, फणस असं बघायला मिळतं, पण हा आमच्या इथे जास्त कारवारी ऐनाचाच वापर जास्त केलेला आहे. बरोबर. इथे मंडपी किंवा मांडवी काय म्हणता तुम्ही? हा, मंडपी. देवघराच्या वरती आहे. ते कोनाडे पण 2 करून ठेवलेले आहेत, गणपतीसाठी एक आणि एक रोजचं देवांसाठी. बरोबर. उजव्या बाजूचा गणपती तिथे असतो. नमस्कार, मी सौ रश्मी प्रसाद पटवर्धन. आता 10 दिवसच झालेत आमच्या लग्नाला, आणि माझं माहेर रत्नागिरीला आहे. माझं माहेरचं नाव रश्मी श्रीनिवास वेशंपायन, आणि माझं पूर्ण जन्मापासून पूर्ण शिक्षण आणि नोकरी आता सगळंच रत्नागिरीतच आहे. आता मी आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरती कॅज्युअल अनाउन्सर, आणि आता करंट स्टेटस विचाराल तर शेड्युलिंगचं काम करते. पण मग सध्या कसं काम सुरू आहे? रत्नागिरीत जावं लागतं की कसं? आता जस्ट 10 दिवसच झाले, आता सुट्टी सुरू आहे. ड्युटी. हा, आता एवढ्या मोठ्या घरात तुम्ही लग्न होऊन आलेले आहात, तर मग जेव्हा पहिल्यांदा घर बघितलं, हे जेव्हा कधी बघायला आला असेल, बघायचा कार्यक्रम असेल, तेव्हा कसं वाटलं? तेव्हा कन्फ्युजन खूप होतं. काही कळलंच नाही सुरुवातीला. नंतर जसं फिरले तसं आपला भाग कुठला, आपला भाग कुठला, आणि अरे हे किती माणसं आहेत ऍक्च्युअली घरात. अशा प्रकारचं घर कधी कुठे बघितलं होतं तुम्ही प्रत्यक्ष? नाही, माझं बाबांचं जे मूळ घर आहे ते असंच आहे, पण असा वाडा नाहीये. कौलारू घर, ओटी पडवी, माझघर, या घरात राहण्याची सवय आहे. कारण आम्ही गणपती, दिवाळी किंवा मे महिन्याची सुट्टी पडायची शाळा संपल्यानंतर, तेव्हा आम्ही आमचं मूळ घर पंचनदीला आहे, तिकडे जायचो. त्यामुळे ओटी पडवी, माझघर या घराची सवय आहे. फक्त ते 8-10 दिवस सुट्टीचे एवढंच. आता हे कायम वास्तव्य असणार इकडे. पण या पद्धतीचा वाडा नव्हता बघितला. हे एक वेगळं आहे की पुस्तक किंवा आपण जी मेहंदी काढतो, जी नवीन लग्न होणाऱ्या मुलीची अशी एक रिक्वायरमेंट असते की जसे डाव्या हातावर आहे तशीच उजव्या हातावर, किंवा पुस्तकांचं सेम असतं तसं हा वाडा आहे. जुळी घर आहेत, इकडचीच प्रतिकृती तिकडे आहे. कोनाडा म्हणा, खुंटी म्हणा. बरोबर. हे स्वयंपाकघर. हो. पडवी, ओटी, माझघर, स्वयंपाकघर. बरोबर. अशी सेम रचना. हे सगळं मातीच आहे. हे कोनाडे. काही ठिकाणी मातीचा गिलावा काढून तिथे आता प्लॅस्टर केलेलं आहे, जिथे लाकडाचा संबंध येतो. बरोबर. तिथे वाळवी लागू नये म्हणून ते काही बदल केलेले. खरे करायला मनावर मन नाहीये. बरोबर. काळानुरूप काही आवश्यकता आहेत तशी केलेली. नक्कीच. पाट आत जुनीच आहेत, अखंड या फळ्या आहेत. अच्छा. त्याला आत असे कप्पे. बरोबर. एवढी जाड रुंद ही आहे भिंत, कमानीची आहे ना. बरोबर. म्हणजे एक माणूस वर पुरा झोपेल. बरोबर. बेड. हा मुख्य भाग किंवा मुख्य अट्रॅक्शन, चौसोपी आपण ज्यामुळे म्हणतो, मुख्य लक्षात येईल. ह्याला काय म्हणता तुम्ही या भागाला? चौकडी. चौकडी. अच्छा. इथे तुळस आहे. मंडळी, एवढं मोठं हे घर आहे आणि इतकी माणसं या घरात आत्ता आहेत. एक चांगला योग जुळून आलेला आहे. आपण दादा अनेक घरं बघतो, दुर्दैवानं घरं मोठी असतात पण माणसं कमी असतात, आणि आज मला आनंद होतोय की माणसांनी भरलेलं घर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. तर एकदा सर्वांची आपण ओळख करून घेऊया. हे दादा काका म्हणजे रामचंद्र पटवर्धन, शंकर भाऊ पटवर्धन म्हणून कीर्तनकार होते, त्यांचा मुलगा. अच्छा, नमस्कार. ह्या त्यांच्या पत्नी वीणा काकू, वीणा पटवर्धन. हे IIT मुंबईला होते. आता मुंबई सोडून गावात आलेले आहेत. त्यांनी त्यांच्या मुलाला सुद्धा तसंच प्रोत्साहन देऊन इकडे आणलेलं आहे, आणि आता इथे त्यांनी बागायती सुरुवात केलेली. त्यामुळे हे एक वेगळे पण सांगता येईल. नक्कीच.
नंतर हे जनार्दन पटवर्धन, माझे मोठे काका सगळ्या. नमस्कार. ह्यांचं वय 75, हं. रेल्वेत कामाला होते, विजिलन्स ब्रँच वा. CST ला. हं. त्या त्यांच्या पत्नी छाया पटवर्धन. अच्छा, नमस्कार. नंतर अशोक पटवर्धन, प्रसादचे काका. हो, हा प्रसाद पटवर्धन. हे बाजूचं घर मगाशी हो. आपण बघितलं तो. बरोबर. तो हा माझा आत्ते भाऊ अमोल पणशीकर. नमस्कार. हा. आणि ही आत्ताच लग्न झालेलं आहे प्रसादचं. बरोबर. त्याची पत्नी बरोबर. रश्मी. ही माझी पत्नी मृदुला पटवर्धन. हा माझा मुलगा ओम पटवर्धन आणि ती माझी आई वसुधा पटवर्धन. नमस्कार. माझी आजी अजून आहे बरोबर. 95. ती आता झोपली आहे आणि तिचं वय 95 आहे. वा. ती पण अजून आहे व्यवस्थित. इकडनं ह्या घराचा एंट्रन्स असा हा इथून. अच्छा. हे अंगण. बरोबर. ती पुढची 2 दरवाजे आणि हे दरवाजे बंद केले हं. की गडासारखं हे सगळं बंद झालं. हा, हो, घर पूर्ण बंद झालं. हा दरवाजा आणि पुढचे 2 दरवाजे. बरोबर. आमच्या इकडे गोठा होता, हं. बंद झाला. हं, हं, हं. हे माझघर ह्यांचं इथलं. बरोबर. ह्या घर. आता ह्या सोप्यात आपल्याला थोडंसं आधुनिकीकरण दिसेल सगळीकडे. इथे देवघर आहे हे हं. ह्यांचं. इथे गणपती सेम तसंच. अच्छा, 2 भाग. बरोबर. हे किचन. हे इकडचं स्वयंपाकघर. अच्छा. हा वर जायला जिना. हो. ही जुनी पेटारे, हं. जुनी कपाट, सगळे एकदम जुने. हा एक इकडे पेटारा. ही एक पडवी आहे आणि हा मागे इकडे गोठा हं, हं. ह्यांचा. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथून उभं राहिलं की अगदी विहिरीकडे पर्यंत, आमच्या गोठ्याच्या खालपर्यंत, म्हणजे विहिरीपर्यंतच सगळं लाईनीत, एका लाईनीत दिसत. अच्छा. इथून पूर्ण ओके. एकदम पूर्ण खाली म्हणजे ह्याच्यापर्यंत पूर्ण दिसतं. कुठलीही मशीनरी हा. नसताना, लेवल एकदम. साधी लेवल पट्टी पण नसताना त्या काळात केलेलं सगळे बांधकाम. समोरासमोर दरवाजे. बरोबर. त्यामुळे हवा खेळती बरोबर. राहते. मला वाटतं हा गोठा आहे पूर्वीच्या काळातला. आता हा. कार्यान्वित नसला किंवा अन्य कामासाठी हा, स्टोर रूम त्यामुळे म्हणून सध्या उपयोग होत हा. असला तरी देखील. लाकडं वगैरे किंवा अगदी. बॉयलर आहे इथे. त्यामुळे गरम पाणी आत तिकडे बाथरूम मध्ये जातं. 2 बेडरूम्स आहे तिथे. ओके. अच्छा. आणि ही पूर्वीच्या म्हणजे बाळंतणीची खोली वगैरे. बरोबर. ते आता जरा रिन्युएट केलेले. हं, हं. पूर्वी ती एक खाली वगैरे होती. हा. माझा जन्म 1943 सालचा. ह्याच गावात शिक्षणाची सोय काहीही नव्हती. गावात प्राथमिक शाळा पण नव्हती. प्राथमिक शाळेत आम्ही 2 किलोमीटर वर जात होतो, मिठगावणे शाळेत. हं. 7वी नंतर पुढे शिक्षणाची इथे काही सोय नव्हती. तर आम्ही गावातले 3-4 ब्राह्मणांचीच मुलं जैतापूर हायस्कूलला चालत जायचं आणि चालत यायचं, असं आम्ही डिसिजन घेतलं. आम्हाला म्हटलं बिऱ्हाड करून स्वयंपाक करणं जमणार नाही. तेव्हा मी, माझा धाकटा भाऊ राजा, दुसरा एक गावातला जोशी, परांजपे, असे आम्ही 4 जण 8+8 16 किलोमीटर शिक्षणासाठी चालत जात होतो. ती हार्डशिपच होती, परंतु त्या हार्डशिपचा आम्हाला पुढच्या आयुष्यात निश्चित फायदा झाला. मी IIT पवईमध्ये 36 वर्ष सर्व्हिस केली. हं. मी तिथे ड्रॉइंग ऑफिसचा इन्चार्ज म्हणून काम केलं. अच्छा. आणि गेले 23 वर्ष मी आता गावात रिटायर्ड म्हणून ऍक्टिव्ह आहे. हे आमच्याकडे तिघांकडे कोणाकडेही कार्यक्रम असले हं. की त्याचं कॉमन, स्वयंपाक करायचा असला, बरोबर. काय हे असलं तर ते इथे कॉमन मध्ये केलं जातं. बरोबर. तिन्ही घरात हे असतं. आता इथून मला वाटतं तुम्ही स्वतः जिथे राहता हा. तो भाग हा. हा भाग ओके. हा मध्ये पॅसेज आहे. बरोबर. स्वयंपाक चूल. चूल अजूनही हो वापरात दिसते. आणि ती होय. सुद्धा. चूल म्हणजे जुना गोबर गॅसची शेगडी होती, अच्छा. त्याचं हे करून परत केली आहे ती. ओके. होय काय. ती कोळशाची शेगडी आहे. अच्छा. हे जुगाड केलेलं आहे इथे असं. हा, हे जरा नवीन पद्धतीत करून घेतलंय जुन्या बरोबर. चुलींचं. पण त्याला ते तापत असेल ना.
शेगडी नाही नाही ते काय प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित उलट भांडी वगैरे व्यवस्थित राहतात ते. अच्छा. इथे हात लागायचा प्रश्न हा, येत नाही बरोबर. जास्त. ओके. आणि पण हे बेस असल्यामुळे ना सामान व्यवस्थित राहतं आणि धूर कमी होत. बरोबर. इकडनं डायरेक्ट बाहेर हम्म. दिसू शकतो, बरोबर. खिडकी केलेली. हे ताकमेडी, हम्म. प्रत्येक ठिकाणी कोनाड आहेत. काकू नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला तुमचा परिचय करून द्या. मी वसुधा शरद पटवर्धन, हम्म. महेश पटवर्धनची आई हम्म. आणि मृदुला सूनबाई. बर. माझं माहेर बेळगाव. बेळगाव. बेळगाव खुद्द शहरातली, महानगरातली, खेडेगाव नव्हे, हम्म. शहरातली. पण इकडे आम्हाला आई वडिलांचे संस्कार, हम्म. कामावे ते सामावे हा मंत्र जपून ज्या कुठल्या घरात जाल तिथे सुख आणि शांती ही समाधानाने नांदवायची. बरोबर. आणि हा आम्ही मंत्र कायम मनात ठेवून मग तर खेडेगाव हे विसरून त्याप्रमाणे वागत गेलो. आणि आजपर्यंत आम्हाला कधी हे मी शहरातून खेडेगावाकडे आले ही खंत कधी वाटली नाही. बरोबर. हा आधी माझा संस्कारातला मूळ आई वडिलांच्या ह्याच्यातून आलेला. त्यामुळे मी आई वडिलांना आधी नमस्कार करते. परत तसेच मला इथे सगळे आम्ही चुलत आणि सख्य अशी दोन माझे सासू सासरे होते, ते दीर आहेत, तर ते सगळे प्रेमळ आणि सामावून घेणारे. बरोबर. त्यामुळे कुठलाच काही प्रश्न आला नाही. त्यामुळे आनंदात सगळं आजपर्यंतच्या मितीला सर्व ठीक आहे. नक्कीच. नाही म्हणजे आजच्या काळात आता आपण ही दुर्मिळ घरं दाखवतो, त्यापेक्षा दुर्मिळ तुमच्यासारखी माणसं झालेली आहेत ज्यांची इतकी अटॅचमेंट आपल्या कुटुंबियांशी असेल, घराशी असेल, आणि सगळं जे ही नाते संबंध आहेत हे देखील दुर्मिळ झालेले दुर्दैवाने. असं प्रेम आता ह्या पुढे बघायला मिळणं फार कठीण आहे. हे माझघर, ही आमचा कमानीची भिंत, ही मूळ भिंत अखंड ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत पूर्ण भिंत ही अखंड समांतर आहे संपूर्ण या घराची. 65 फूट रुंद, 150 फूट लांबीचं घर आहे. आणि ही जेवढी भिंत आहे तेवढाच चौथरा खणलेला आहे असं पूर्वी आजी आम्हाला सांगत होती. आणि ह्या कमानीचं वैशिष्ट्य म्हणजे ही कमानीची चावी आहे. पूर्वी इथेच ते भरून भरून घ्यायचे आणि ही चावी मारली की झाली. ही अशी वेगळी पद्धत. चावी तुम्हाला दिसेल. हे देवघर आमचं, म्हणजे हे माझघर. 3 गणपती, त्यामुळे गणपतीत पण मजा असते. बरोबर. 3 घरात गणपती असतात. मग एकत्र आरत्या रोज एकत्र आरत्या. बरोबर. इकडे पहिली, दुसरी, तिसरी असं. आणि इथली कलाकुसर जी आहे, हे सगळं चुना, शिस, गुळ वगैरे असं त्या ह्याच्यातलंच आहे. हे जुनच आहे, 250 वर्षापूर्वी. बरोबर. इथे या सिमेंट सिंह आणि हत्तीचं हे, अच्छा. आणि 2 बाजूला सिंह आहेत. अच्छा. आणि इकडे कुठची खोली? ही बाळंतिणीची खोली. अच्छा. हा जिना. माळा पण एकदम वेल ऑर्गनाइज आहे. सगळं छान आवरलेलं आहे सगळं, आणि वस्तू लावलेल्या आहेत, वापरात आहे सगळं. तरी आता हे 30-35 फूट कमी केले तरी आम्हाला आता दिवसेंदिवस माणसं कमी असल्यामुळे भारी पडतं. बरोबर आहे. सगळ्या जुन्या वस्तू मोठ्या हे आहे. पूर्वी शेवया करायचे ना. अच्छा. हा शेवगा आहे. शेवगा. शेवगा. बर. काय ते त्याची खालची जाळी वगैरे ते आता काय मिळत नसल्यामुळे. बरोबर. वापरात नसल्यामुळे एक भाग त्याचे आता जीर्ण झाले म्हणा किंवा गायब झाले. होय. आता ते गॅस झाल्यामुळे ही भांडी लागत नाही, तांब्या पितळीची. पण आपण जेव्हा माळ्यावर वावरतो तेव्हा एका वेगळ्या काळात आपण जातो, कारण अशा अनेक वस्तू असतात ज्या आपल्या आता रोजच्या वापरातल्या नसल्यामुळे काय गोष्टी वर्षातनं एकदा लागतात. बरोबर. बाहेर सुंदर पाऊस आणि निसर्ग बघायला मिळेल. गोठा समोरच आहे, नारळाची झाडं समोर आहेत. ही तुमचीच आहेत ना झाडं? हो. चिक्कूचं झाड आहे, नारळ, सुपारी. हा आमचा गोठा. आता गोठ्यात गुरं आहे. आता गुरांची नावं काय आहेत ती हा सांगेल. सांग रे. वनश्री, कार्तिकी, चंद्रशेखर, तांबू,
पिंकी चांदी. चांदी. आता मला सांग, गोठ्यात तू रोज येतोस, हो. काय करतोस येऊन? गुरांना हात हात लाव. लावतोस, हो. दूध काढतोस काय? नाही. नाही. ही आमची विहीर कॉमन एकच आहे. ओके त्याच्यावर तिघांचे 3-4 पंप आहेत. ओके. आता फुल भरलेली आहे, पावसामुळे. भरलेलीच आहे. हा, आणि पण इथे मला कायम वाटतं पाणी असतं. रहाटाचं हे आहे ना? हा, कायम पाणी असतं. कधी आम्हाला पाणी आतापर्यंत कमी पडलेलं नाही. बरोबर तिघांच्या बागायती. बरोबर. आणि इथे पण 2 आहे हा, वाटतं. 2. पूर्वी रहाटाचं होतं, त्यामुळे इथनं असं पाणी येऊन ते होतं. आता ते बदलतं, याच्यानुसार तिथे पाईपलाईन. बरोबर ह्या दोन्ही आहेत जुने. बरोबर. ही 65 अशी 150 फूट लांब आहे ही. आणि रुंदी 65 फूट. एवढा मोठा तो वाडा आहे. आता तुमच्या घराला एकूण किती दरवाजे आणि किती खिडक्या असतील, ह्याचा काही हिशोब तुम्ही कधी केला नसेल मला वाटतं. दरवाजे फक्त म्हणजे 2-4च आहेत, ते बंद केले बाहेर. म्हणजे आता इथे हा. गेट आहे आणि पुढे संपतच नाहीये घर असं वाटतंय. हा. इकडून जे सुरू झालेलं आहे ते इथपर्यंत आहे आणि मागे पण आहे त्याच्यात. इथे झाडीमुळे दिसत नाही आणि वेगवेगळ्या प्रकारची बांधकामं काळानुरूप झालेली त्याच्यात दिसतील आपल्याला. आपल्यासोबत महेश दादांचे मिसेस आहेत. नमस्कार वहिनी. नमस्कार. तुमचा सुरुवातीला परिचय. माझं नाव सौ मृदुला महेश पटवर्धन. तुमचं माहेर कुठे? माझं माहेर वैभववाडी कोकिसरे, अच्छा सिंधुदुर्ग. अच्छा. पूर्वाश्रमीचं काय नाव? हेमांगी चंद्रकांत दोंडे. माझी माहेरची फॅमिली खूप छोटी होती. त्या मनाने इथली माझ्या सासरची फॅमिली, पटवर्धन फॅमिली खूप मोठी असल्याने मला वयस्कर आमच्या घरात खूप सासू सासरे असल्यामुळे मला खूप सगळ्यांनी सांभाळून घेतलं. त्यामुळे मला असं कठीण काहीच गेलं नाही की ही मोठी फॅमिली आहे आणि मी छोट्या फॅमिलीतून ह्या घरात आले, असं काही जाणवलं नाही. बरोबर. त्यानंतर माझी नणंद सौ नीला केळकर, तिचं लग्न व्हायचं होतं. त्यामुळे मला असं वाटलं की माझी मैत्रीणच आहे, त्यामुळे इथे मला ऍडजस्ट होण्यात काहीच कठीण गेलं नाही. अच्छा. तसं बघायला गेलं तर अजून माझ्या सासूबाई, आज्या सासूबाई तर आता माझा मुलगा 2 वर्षाचा होईपर्यंत कार्यरत होत्या. आता त्यांना वयानुसार झेपत नाहीये. आणि आता अजून सुद्धा दोन्ही सासूबाई, चुलत सासूबाई आणि माझ्या सासूबाई अजूनही कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांचा पाठिंबा मला फुल आहे. त्यामुळे मला असं कुठे जाणवलंच नाही की मी एकटी आणि एकटं सांभाळायचं आहे घर, मला एकट्याला हे सांभाळायचं आहे, अजून तरी काही जाणवलेलं नाहीये. बरोबर. तुमचे डोळे बोलतायत आणि थोडंसं भाऊक झालेले आहात तुम्ही, हे जाणवतंय. काय झालंय, माझे इथले लग्नानंतर जे सगळे सण कार्य असतात आपले मुलीचे, ते माझ्या सासरच्या मंडळीने इतके उत्साहाने केलेत की मग आपल्या मुलीचे करतात असे त्यांनी सगळ्यांनी माझे इकडचे कार्यक्रम सगळे अगदी आनंदाने पार पाडलेले आहेत. बरोबर. आणि असं नाही जाणवून दिलं की तू मुलगी सून आहेस आणि तुझं असं कधीही मला इथे जाणवलंच दिलं नाही की तुझ्या ह्याच्यात असं व्हाय, तू असं उठ, असं कर, असं कधीही जाणवू दिलं नाही त्यांनी. बरोबर. एवढं मोठं घर आहे तर केर वगैरे, म्हणजे आता ठीक आहे स्वतंत्र सोपे जरी असले तरी केर काढायला वगैरे किती वेळ जातो सकाळी? तासभर जातो. 5 वर्षाचे केर काढायला? हो, तासभर लागतो. किचन पासून पार अगदी अंगणापर्यंत. होय ना? होय. आणि कधी सणासुदीला झाडझूड करायची झाली तरी मोठं काम आहे. होय होय. आणि हा सगळा पसारा सांभाळायचा म्हणजे नक्कीच तारेवरची कसरत आहे आणि तुम्ही ती निभावताय आणि खूप छान प्रकारे तुमची अटॅचमेंट तुमच्या बोलण्यातूनच दिसते आहे. खूप छान गोष्ट आहे आणि नक्कीच आपल्या प्रेक्षकांना सुद्धा तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं नक्कीच आहे. तुम्ही स्वतः आणि तुमच्या कुटुंबियांनी ज्या प्रकारे आपल्या या मोहिमेत आपल्याला सहकार्य केलेलं आहे, कारण अशी घरं डिजिटली जतन करण्याचा आपण प्रयत्न करतोय, परंतु प्रत्यक्षात जतन करणारी तुमच्यासारखी मंडळी आहेत म्हणून आपण ते दाखवू शकतोय आणि तुम्ही आम्हाला सहकार्य करताय हे जगासमोर आणण्यासाठी. कारण अशी घरं आता लोप पावत चाललेली आहेत दुर्दैवाने आणि कोकणातली घटती लोकसंख्या, स्थलांतरण, त्यामुळे ह्या सर्व समस्या पुढे येत आहेत. तर कुठेतरी हे सगळं आपलं वैभव पाहून कोणाला जर का वाटलं की आपण खरोखर हे सगळं जपायला हवं आणि एखादी फॅमिली तरी परत आली आपल्या ह्या व्हिडिओजना प्रेरित होऊन
तर नक्कीच आपल्यासाठी ते आनंददायी असेल. खूप खूप धन्यवाद तुमच्या कुटुंबियाने आणि तुम्ही आज वेळ दिलात, आणि आपल्या प्रेक्षकांचे देखील आभार आत्तापर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच हटके गोष्टींसाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.